मला लोक बोलतात का मी मूर्ख आहे, पागल आहे. मी माझं चांगलं घर सोडून दिला. एवढा चांगला घर दार गाडी बिडी सगळं सोडून दिला. सगळ्या ऐशो आराम सोडून मी स्वतः आता कष्ट करते, खाते, मुलांनाही बघते. या महल छोड़ के हम इसमें आ गए. तो जिस घर में आपको खाना कम और इज्जत काय की अरे बेइज्जती और गाली मिले तो उस घर में आप कैसे रहोगे? सांगा ना मला. मी तर किती 20 वर्ष काढलं तिथे. या आशेने उद्या चांगलं होईल, परवा चांगलं होईल, उद्या चांगलं होईल, परवा चांगलं होईल. या वाट बघून बघून हम बुढ़े हो गए आधे. हाँ, पर वो हमारा दिन अच्छा आया ही नहीं. तो हमने वो घर ही छोड़ दिया. जब बच्चे बड़े हो गए तो हमने घर छोड़ दिया. अभी खुद करते हैं, खुद खाते हैं और बच्चों को भी संभालते हैं. मतलब आदमी को लाइसेंस है, घर में औरत रहने के बावजूद भी वो बाहर मुंह मारता फिरे. मैं भी समजती हूँ. दिवसभर नवरा बिचारा कामं करून कसं खायला घालतो आम्हाला, सगळ्या गोष्टी मलाही समजतं. जाऊ दे, मला सगळं भेटतंय ना, खायला कपडे घालायला, तर कशाला त्याला बोलायचं. जाऊ दे, त्याचं आयुष्य, त्याला जसं जगायचं जगू दे. एवढा विचार करून सुद्धा साला मला कांडीची इज्जत नाही. कांडीची इज्जत मला कांडीची इज्जत नाही तिकडे. पायाची चप्पलची तरी इज्जत होती, माझी नव्हती.